हॅलो मित्रांनो, तर हा जो ब्लॉग आहे ना तो आपल्या ज्ञानभूमीचा पार्ट 2 वाला ब्लॉग आहे. तर ह्या ब्लॉगमधली मेन गोष्ट ही आहे की याला ज्ञानभूमी नाही म्हणत, तर म्हणते याला झानभूमी. बट मी एवढी मॅड आहे की मला माहितीच नव्हते याला झानभूमी म्हणते. काही जणांचे ब्लॉग सर्च केले मी, तर नाही का दिसले इथे ते झानभूमी दिसता यार. मग मी म्हटलं भाई याला झानभूमीच म्हणते, ज्ञानभूमी काही म्हणत नाही. आणि माहिती आहे का इथे एवढं शांत वातावरण आहे आणि एवढं मस्त वाटते ना की मला असं वाटत होतं यार एवढ्या वेळा मी यवतमाळला आली पण इथे काहून नाही आली. त्यानंतर आम्ही वंदना वगैरे करून घेतली आणि सगळ्या मूर्त्या बघायला गेलो. इथे एवढे 101 मूर्त्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या की खूपच जास्त, आणि फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या नाही आहे तर वेगवेगळ्या कलरच्या सुद्धा आहे. आणि माहिती आहे का स्वरू तर इतकं जास्त एन्जॉय करत होती, तिला एवढी मज्जा वाटत होती ना इथे आल्यावर, खूपच जास्त करत होती ती. पण सॉरी मित्रांनो, कारण की मला खूपच जास्त लेट झाला आहे बड्डेचे व्लॉग वगैरे अपलोड करायला. पण आता मी पण काय करू, कधी एडिट करायला टाईम नाही भेटत आणि कधी कधी भेटते टाईम तर आधीचेच व्लॉग खूप सारे पेंडिंग राहते. जर एखादा व्लॉग लेट अपलोड केला ना तर झालं, कामच बिघडून जाते. बट आता हे सगळे व्लॉग झाल्यानंतर नाही का बरोबर रेग्युलर व्लॉग येत जाणार. ऐकला ना बदकांचा आवाज, किती छान आहे यार. इथे एवढे सारे बदक आहे ना की बस, इथे तुम्ही याच नक्की. त्यानंतर गेलो आम्ही मिनी बांबू गार्डनमध्ये. तिथे झानभूमीमध्ये छोटंसं गार्डन आहे आणि इथे पाणी आहे खूप सारं. पाणी पाहिल्याबरोबर राहवलं नाही म्हणून मामी आणि मी दोघी सर्वात आधी गेलो पाण्यात. मामा आणि मम्मीला काय इंटरेस्ट नाही म्हणून ते दोघं पाण्यात नाही आले आणि पप्पाला बस व्हिडिओ काढण्यातच इंटरेस्ट आहे, तर ते व्हिडिओज काढत बसले. इकडे बघ, हाय कर हाय कर. पाण्यात जायची मजा बघितली कच करायची. हाफ पॅन्टच घालून येते तरी तो पॅन्ट नाही वर करत आहे मामीचं ना माझं बघून. बट काही नाही, तिची मजा काहीच वेळाची राहिली होती कारण की ती धपकन पडली. बिचारीकडून चालणं सुद्धा होत नव्हतं. बट काही नाही, तिला आम्ही दिली चहाची लालच, कारण की स्वरा आणि मी आम्ही दोघी जणी आहोत टी लवर. मामीने तिचा पाय धुवून दिला आणि आम्ही गेलो चहा प्यायला. आणि इथे होतं गुळाचं चहा. गुळाचा चहा मला अजिबातच नाही आवडत कारण की वेगळाच लागते तो जरासा. आणि इथे होतं लिंबू चहामध्ये टाकून प्यायला. मी चहाला कधी नाही नाही म्हणू शकत म्हणून मी चहा पिऊन घेतला. त्यानंतर मम्मी पप्पा मामा मामीचे काढून दिले मी या ड्रॅगन जवळ फोटोज, आणि आपली सुरू तर चहा पिऊन मस्त टनाटन झाली होती. त्यानंतर मला मामीने सांगितलं की इथे शॉप पण आहे, फ्रेम्स वगैरे शॉपमध्ये आणि खूप साऱ्या मूर्त्या सुद्धा आहे. बट शॉप होतं बंद, तर बाहेरूनच सगळं सामान बघितलं आम्ही. त्यानंतर वेळ आली होती घरी जायची, तर आम्ही घरी जायला निघालो होतो आणि आम्ही घरी जाणार होतो बसनी. इथे जवळच बस स्टॉप आहे, तर आम्ही तिथे जाऊन बसलो. त्यानंतर बस आली आणि आमची खुशी नेक्स्ट होती कारण की बस होती AC बस. आणि AC बसमध्ये आम्ही पहिल्यांदाच बसलो होतो. खूप जास्त कम्फर्टेबल आहे ही बस. स्वरा आणि मी खूप जास्त थकलो होतो म्हणून आम्हाला लागली झोप. आम्ही दोघे गेलो झोपून. आता घरी जाऊन आम्ही करतो माझा बर्थडे सेलिब्रेट. तो पण व्लॉग नक्की बघा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.